नमस्कार. या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. मी डॉक्टर उदय निरगुडकर. कल्याणजवळच्या नेवाळी गावात गुरुवारी सकाळी हिंसक संघर्ष पाहायला मिळाला. सरकारनं सुरू केलेल्या जमीन संपादनाच्या विरोधात स्थानिक ग्रामस्थांनी अत्यंत आक्रमक पवित्रा घेत आंदोलन सुरू केलं. नवी मुंबई बदलापूरकडे जाणाऱ्या रस्त्यांवर रास्ता रोको करण्यात आला. कल्याण मलंगगड रस्त्यावर टायर जाळून वाहतूक बंद करण्यात आली. संतप्त आंदोलकांनी दगडफेक करत पोलिसांच्या गाड्यांची जाळपोळ केली. तेव्हा जमावाला पांगवण्याकरता पोलिसांना पॅलेट गनच्या माध्यमातून हवेत गोळीबार करावा लागला. परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी काही ठिकाणी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड देखील फोडल्या. त्यावेळी अनंता म्हात्रे नावाच्या शेतकऱ्याच्या डोक्यात छर्रा घुसला आणि त्याला उपचारासाठी ठाण्याच्या ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं. आंदोलन करणारे आणखीन 8 ते 10 जण जखमी असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. स्थानिकांच्या आंदोलनाचा असा भडका उडाल्यानंतर ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि स्थानिक खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे घटनास्थळी पोहोचले. त्याचवेळी शेतकऱ्यांनी त्यांच्या समोर देखील आपला रोष तितक्याच हिंसकपणे व्यक्त केला. नेवाळीमध्ये हा संघर्ष एवढा पेटण्याचं नेमकं कारण काय? दुसऱ्या महायुद्धाच्या काळात नेवाळी इथली 1600 एकर जागा विमानतळ बांधण्यासाठी संपादित करण्यात आली होती. पण ब्रिटिश राजवट जाऊन स्वातंत्र्य मिळालं तरी सरकारनं तिथं काहीच केलं नाही. तब्बल 4 पिढ्या स्थानिक गावकरी ती जमीन तिथं कसतायत, तिथं शेती करतायत. मात्र गुरुवारी सकाळी संरक्षण खात्यामार्फत त्या ठिकाणी संरक्षक भिंत बांधण्याचं काम सुरू केलं. हे सगळं पाहिल्यानंतर शेतकऱ्यांच्या संयमाचा बांध फुटला. मुळात सरकारला ही जमीन हवी होती. मग एवढी वर्ष सरकारनं ती ताब्यात का नाही घेतली? सरकारनं जमीन संपादन केली तेव्हा त्यासाठीची नुकसान भरपाई रक्कम दिली होती. पण तेव्हाची रक्कम आणि आताची बाजारभावाप्रमाणे जमिनीची किंमत यात मोठा फरक पडला आहे. एकाच जागेसाठी 2 वेळा भरपाई देणं योग्य आहे का? सरकारला या ठिकाणी विमानतळ बांधायचं असेल तर मग नवी मुंबईत प्रस्तावित विमानतळाचं काय करणार? नवी मुंबईतली 9 गावं विस्थापित करून जवळपास 300 एकर जमीन ताब्यात घेण्यात आली आहे. त्याचं काय करणार? मुळात नेवळीची जमीन पुन्हा ताब्यात घेताना संरक्षण खात्यानं आणि सरकार स्थानिक गावकऱ्यांना विश्वासात घेतलं का बरं घेतलं नाही? या जमिनीवर शेतकऱ्यांनी पेरणी केलेली असताना तिथे डंपर लावून पेरण्या उखडून टाकून कितपत योग्य काम केलं? या जमिनी शेतकऱ्यांच्याच ताब्यात राहतील असं आश्वासन खासदार श्रीकांत शिंदे यांनी निवडणुकीपूर्वी दिलं होतं. गेली 3 वर्ष त्यासाठी ते नेमके काय प्रयत्न करत होते? आणि या संदर्भात येत्या 29 जूनला संरक्षण मंत्रालयानं बोलवणाऱ्या बैठकीत नेमका काय तोडगा निघणार आहे? चला यासारख्या असंख्य प्रश्नांचा वेध घेऊयात नेवाळीचा संघर्ष या खास कार्यक्रमात. नेवाळीचा संघर्ष या कार्यक्रमात आपण आमंत्रित केलं आहे कल्याणचे खासदार, शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांना. श्रीकांत शिंदे, आपल्या या कार्यक्रमात स्वागत. आणि आपल्याबरोबर आहेत अमित चिकनकर, सदस्य जमीन बचाव आंदोलन समिती आणि भारगावचे रहिवासी अमित चिकनकर. सुरुवात अमित आपल्यापासून करूया. अमित, आता सध्या वातावरण काय आहे, परिस्थिती काय आहे? जी दृश्य आम्ही आमच्या प्रेक्षकांना दाखवली ती दृश्य अत्यंत विचलित करणारी होती. अनेक ठिकाणी टायर जाळले होते, गाड्यांची नासधूस करण्यात आली होती. पोलिसांनी हवेत गोळीबार देखील केला पॅलेट गनच्या माध्यमातून. काही शेतकरी बांधव जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रास्ता रोको करण्यात आला होता. त्या भागामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली होती. आत्ताची परिस्थिती अमित नेमकी काय आहे? आत्ताची परिस्थिती पूर्ण हा परिसर तणावामध्ये आहे. आणि प्लस आमचे जे शेतकरी आहेत ज्यांना जे जखमी झाले आहेत त्याच्यापैकी 2 शेतकरी खूप गंभीररित्या जखमी आहेत. त्यांच्यावर एका अनंता म्हात्रे या शेतकऱ्यावर ठाणे ज्युपिटर इथे उपचार चालू आहे. तसेच दुसरे शेतकरी साईनाथ चिकनकर यांच्यावर वेद हॉस्पिटल कोंडगाव इथे उपचार चालू आहे. आणि उदयजी, तुम्ही मगाशी बोलले की शेतकऱ्यांनी पोलिसांवरती हल्ला केला, हे पूर्णतः चुकीचे बोलले. शेतकऱ्यांनी अगोदर लाठी चार्ज केला, त्यानंतर शेतकऱ्यांनी त्यांच्यावर प्रत्युत्तर म्हणून केले, नंतर मग पोलिसांनी डायरेक्ट आमच्यावर गोळीबार केला. त्यामध्ये हे शेतकरी जखमी झालेले आहेत. आपण श्रीकांत शिंदे यांना विचारूया. श्रीकांत शिंदे, आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठी हल्ला करायचं कारण काय होतं पोलिसांना? आज जी घटना घडली त्याच्यामध्ये आता चौकशीनंतरच माहिती पडेल की कोणी पहिला हल्ला केला तो. पण हा जो हल्ला आणि पॅलेट गनचा वापर
पोलिसांनी केला ते खूपच दुर्भाग्यजनक आहे आणि असं व्हायला नव्हतं पाहिजे होतं. परंतु आता यापुढं अमित चिकनकर चर्चा होणार आहे की नाही? खासदार श्रीकांत शिंदे आपल्याबरोबर आहेत, कलेक्टर महेंद्र कल्याणकर देखील आहेत, संरक्षण खात्याचे अधिकारी देखील चर्चेला तयार आहेत. आपण चर्चा करायला तयार आहात की नाही, का आपण संघर्षातून मार्ग सोडणार? म्हणजे नेमकं काय करणार आहात अमित चिकनकर? चर्चा करायला आम्ही तयार आहोत. यापूर्वीही आम्ही चर्चा करायला तयार होतो, पण आमच्या समोर कोणी बसलेच नाही. कलेक्टर बसले. अश्विनी जोशी ज्यावेळेस कलेक्टर होत्या त्या 5 मिनिटासाठी आमच्याशी बसल्या. तत्कालीन आता जे श्रीकांत शिंदे आपल्याशी चर्चा करतायत ते सुद्धा होते. त्या आमच्याशी श्रीकांत शिंदे साहेबांशी सुद्धा उद्धट बोलण्याची त्यांची भाषा होती. शेतकऱ्यांचं त्यांनी काही एक ऐकून घेतलं नाही आणि संरक्षण विभागाला डायरेक्ट त्यांनी ऑर्डर दिली का तुम्ही संरक्षण भिंत बांधून घ्या. आम्ही चर्चा करायला तेव्हाही तयार होतो आणि आताही तयार आहोत. आम्हाला आमच्या जमिनी पाहिजेत. आम्ही कोणाशीही चर्चा करायला तयार आहोत. श्रीकांत शिंदे असं ऐकू येत आहे की चर्चा कुठं व्हायला पाहिजे याच्यावर घोडा अडलेला आहे. गावकरी म्हणतात गावात चर्चा व्हायला पाहिजे, तर त्या चर्चेचं ठिकाण गाव असता कामा नये असं म्हटलं जात आहे. नेमकं सत्य काय आहे श्रीकांत शिंदे? आता हे जे आंदोलन आहे, या जो जमिनीचा विषय आहे तो खूप वर्षापासून चालत आलेला आहे आणि जेव्हापासून मी खासदार झालो तेव्हापासून या गावकऱ्यांची मीटिंग्स, या गावकऱ्यांबरोबर चर्चा. आत्ता चिकनकरांनी तुम्हाला सांगितला असेल तो प्रसंग डॉक्टर अश्विनी जोशींबरोबरचा, तर त्या जेव्हा कलेक्टर होत्या तेव्हा ह्या सगळ्या आम्ही मीटिंग्स घेतल्या आणि ते 5 मिनिटामध्ये त्या मीटिंगमधून तडकाफडकी उठून गेल्या होत्या. तर शेतकऱ्यांची बाजू आम्ही वारंवार मांडत राहिलो. लोकसभेमध्ये प्रश्न असतील प्रश्न उपस्थित करत राहिलो. थेट शेतकऱ्यांना आम्ही परिकरांची भेट घालून दिली. याच्या शेतकऱ्यांची मीटिंग्स कलेक्टरबरोबर असतील, आत्ताचे जे कल्याणकर आहेत त्यांच्याबरोबर पालकमंत्री आहेत, पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मीटिंग झाली. डॉक्टर सुभाष भामरे, इव्हन आम्ही गेल्या आठवड्यामध्ये डॉक्टर सुभाष भामरे यांनाही भेटलो आणि त्यांना आम्ही तिकडची परिस्थिती काय आहे तीही समजावून सांगितली की जे शेतकऱ्यांनी आता पेरणी केली आहे, जी शेती केली आहे शेतकऱ्यांनी, ते उखडून टाकण्याचं काम नेव्हीवाले करत आहेत. ज्या शेतकऱ्यांचा पोट ह्या शेतीवरती आहेत, वर्षानुवर्ष गेले 70 वर्ष हे शेतकरी त्या शेतीवरती जगत आहेत. अशा शेतकऱ्यांना जर तुम्ही बेघर करणार असाल, भूमिहीन करणार असाल, ती थोडी जागा नाही, ती 1600 एकर जागा आहे. 1600 एकर जागा म्हणजे त्यामध्ये भरपूर गावं आहेत. सगळी नेवाळी असतील, बाजूची गावं सगळी आहेत, ती सगळी गावं त्याच्यामध्ये आहेत. तर तुम्ही लोकांना बेघर आणि भूमिहीन करू शकत नाही. त्याच्यामुळे आम्ही वारंवार डायलॉग करण्याचा प्रयत्न केला. कुठे ना कुठेतरी एक तोडगा निघाला पाहिजे यासाठी वारंवार प्रयत्न करत राहिलो. तर आता मला वाटतं की या सगळ्या कल्याणकर असतील, कलेक्टर असतील, पालकमंत्री असतील, मुख्यमंत्री असतील किंवा रक्षामंत्री असतील, या सगळ्यांनी एक बसून त्याच्यामध्ये एक तोडगा काढला पाहिजे. अमित चिकनकर, बरोबर आहे. अमित चिकनकर, स्वातंत्र्याच्या पूर्वी ही जमीन सरकारनं ताब्यात घेतली तेव्हा त्या जमिनीचा मोबदला देण्यात आला होता की नव्हता? तो मोबदला आज आपल्याला अत्यंत अपुरा, अत्यंत कमी वाटत असेल, परंतु त्या काळात त्या जमिनीचा मोबदला दिला होता की नव्हता? यापूर्वी देखील त्या तिकडे एक विमानतळ तयार होणार आहे याची कल्पना आपल्याला होती की नव्हती? तुम्ही बोलता की आम्हाला मोबदला दिला होता की नव्हता, तर आम्हाला मोबदला नव्हता दिला, आम्हाला भाडा दिला होता. तुम्ही तत्कालीन कलेक्टर त्यावेळचे अब्दुल फारुकी, त्यांचं आमच्याकडे एक लेटर आहे. त्यांनी आम्हाला आमची जमीन ही तात्पुरत्या स्वरूपात घेतली होती. दुसऱ्या महायुद्धात आमची परमनंटली घेतली नव्हती. त्यामुळे आम्हाला भाडा दिला होता, आम्हाला पैसे दिले नव्हते जमीन खरेदी करण्याचे. श्रीकांत शिंदे जर नवी मुंबईला, बरोबर आहे अमित चिकनकर, श्रीकांत शिंदे जर नवी मुंबईला आपण विमानतळाचं काम चालू केलं असेल, 600 पैकी 300 एकर जमीन तिथे आपण आता अधिग्रहित केलेली आहे. त्या ठिकाणी मातीच्या भरावाचा शुभारंभ देखील करण्यात आला. 9 गावं तिकडे विस्थापित होत आहेत, त्या गावांना स्थलांतरित करायचं काम नवी मुंबईच्या विमानतळाचं चालू आहे. मग जर नवी मुंबईत विमानतळ होत असेल तर त्या प्रस्तावित विमानतळाला पर्याय म्हणून दिवाळीचा विचार होत होता. तर मग आता लष्कराला किंवा संबंधित खात्याला ती जमीन कशा करता हवी आहे आणि एवढी 1600 एकर जमीन कशा करता हवी आहे? नवी मुंबईचा जर संपूर्ण प्रकल्प 700-800 एकरमध्ये बसू शकतोय, तर इकडे 1600 एकर जमीन कशा करता हवी आहे? तोच तर आमचा मूळ प्रश्न आहे की ही जमीन नेव्हीला नक्की हवी कशाला?
आता आपण जाऊया 1942 जेव्हा ही जमीन रिक्विजिशन झाली. त्या रिक्विजिशन झाल्यानंतर सरकार म्हणतं आहे की अगोदर तर ते एअरफोर्सनी घेतली 1942 जेव्हा सेकंड वर्ल्ड वॉर होता तेव्हा. त्यानंतर ती जमीन नेव्हीच्या नावावरती कशी गेली, रिक्विजिशनचं ॲक्विजिशन कसं झालं, हे सगळे पेपर आम्ही डिमांड केले होते की हे पेपर आम्हाला तुम्ही दाखवा, तुम्ही ही प्रोसिजर केली कशी, गावकऱ्यांना तुम्ही संबंधित जे गावकरी होती त्यांना विश्वासात घेतलं का, रिक्विजिशनचं ॲक्विजिशन जेव्हा पेपर झाले, फेरफार जेव्हा झाले, एअरफोर्सकडे अगोदर जेव्हा जमीन होती ती नेव्हीकडे कशी गेली, आणि मध्ये तर मध्यंतरी काळामध्ये MMRDA पण त्याच्यावरती दावा ठोकत होता. तर हा जो सगळा प्रकार आहे तर कुठे ना कुठेतरी शेतकऱ्याला दाबण्याचा प्रश्न आहे. एवढी 1600 एकर जागा आम्हाला मिळते, नेव्हीला मिळते, तरी आम्ही सोडू कशाला, याच्यावरती आता नेव्ही अडून बसलेली आहे. पण शेतकरी त्याच्यावरती 70 वर्ष झाले शेती करते, कसते, तर त्या हिशोबाने जो जमीन कसतो त्याची जमीन 30 वर्षानंतर त्याची होती. आणि एकदा तुमचं जर जो मूळ उद्देश होता सेकंड वर्ल्ड वॉरला तिकडे एअर स्ट्रिप घालून तो जो सेकंड वर्ल्ड वॉरमध्ये जो यूज झाला असेल, पण त्याच्यानंतर ती जागा परत मूळ मालकाला परत द्यावी असा नियम आहे. पण तरीही आज 70 वर्षानंतर तुम्ही जागे होता अचानकपणे, आणि तो पूर्ण कंपाऊंड घालण्याचं काम जे चालू आहे ते पूर्ण म्हणजे आज 1600 एकर जागा आहे, तर ती आम्ही का सोडू असं नेव्हीचं झालेलं आहे. अमित चिकनकर, या सगळ्या आपल्या विवेचनावरून असं वाटतं की तिकडे फक्त गोरगरीब शेतकरीच राहतात आणि गोरगरीब शेतकऱ्यांच्या कसलेल्या जमिनीवर, पेरणी केलेल्या जमिनीवर अत्यंत निर्दयीपणे एखाद्या चित्रपटातल्या विलनसारखं सरकारने त्या ठिकाणी डंपर फिरवले, JCB फिरवले, असं एकतर्फी चित्र उभं राहू नये म्हणून मी तुम्हाला थेट प्रश्न करणे. भूमाफियांनी गिळंकृत केलेल्या जमिनी आहेत, त्या ठिकाणी श्रीमंत सधन माणसं राहतात की ज्यांच्याकडे अनेक 4 चाकी गाड्या देखील आहेत, तिकडे काही गरीब शेतकरी नाही आहेत. हे माझं म्हणणं खरं आहे की खोटं आहे? खोटं आहे तुमचं, हे म्हणणं खोटं आहे. इथे शेतकरी राहतात, काही जमिनी वर आमची घरं आहेत आणि काही जमिनी आम्ही कसतोय आणि त्या शेतीवरच आम्ही अवलंबून आहे. आता माझी स्वतःची त्या विमानतळामध्ये 1.5 एकर जागा आहे आणि तेवढीच 1.5 एकर जागा आम्हाला आहे. ती जर जागा गेली तर आम्ही काय करणार, आम्ही भूमिहीन होणार. तुम्ही नेमकं काय करायचं ते आपण थेट जाऊया. आणि आमचं आपल्या सोबत संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे साहेब या कार्यक्रमात आहेत. सुभाष भामरे साहेब, आपल्या कार्यक्रमात स्वागत. आपल्या कानावर या सगळ्या बातम्या आल्या असतील की नेवाळीमध्ये आज संघर्ष चिघळला, पोलिसांना पॅलेट गनचा वापर करावा लागला, काही शेतकरी बांधव हे अत्यंत गंभीर अवस्थेमध्ये हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत. श्रीकांत शिंदे आणि पालकमंत्री जिल्ह्याचे एकनाथ शिंदे हे तिकडे जाऊन सुद्धा हिंसाचार कोणत्याही प्रकारे कमी झाला नाही, किंबहुना आंदोलन जास्त चिघळत चाललेलं आहे. 70 वर्ष माणसं जमिनी कसतायत तरी देखील त्यांच्या नावावर त्या जमिनी होत नाहीत. दुसऱ्या महायुद्धाच्या वेळा ब्रिटिश सरकारनं ताब्यात घेतलेल्या जमिनी आज दुसरा विमानतळ नवी मुंबईला पर्याय म्हणून विकसित करण्यात येणार होत्या. एकीकडे नवी मुंबईला देखील विमानतळ उभा राहतोय आणि नेवाळीला देखील जमीन ताब्यात घेतली जाते. नेमकं काय चालू आहे? ही जमीन नौदलाकडे गेली कधी? ही जमीन स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिशांनी एअरफोर्सला दिलेली होती आणि नंतर मग 1982 साली एअरफोर्सने ती नेव्हीला दिली आणि नेव्हीच्या माध्यमातून 2013ला जेव्हा सर्वे करण्यात आला, ही एकूण जवळजवळ 1659 एकर जमीन आहे. आणि 2013ला जो सर्वे करण्यात आला त्याच्यात असं लक्षात आलं की 1659 एकरपैकी 400 एकरवर अतिक्रमण झालं. करेक्ट. आणि म्हणून ते अतिक्रमण जे झालं तर ते सोडून त्याचं फेन्सिंग करण्याचं काम नेव्हीने सुरू केलं. कारण हा जो पश्चिम सागरी किनारा आहे हा अतिशय सेन्सिटिव्ह आहे, स्ट्रॅटेजिक आहे आणि नेव्हीच्या एक्सपान्शन प्रोग्रामसाठी ही जमीन नेव्हीला पाहिजे. आणि जेव्हा सर्वे केला त्याची नोंद स्थानिक रेव्हेन्यू अथॉरिटीने घेतली. 8 महिन्यापूर्वी परिकर साहेबांसमोर हा विषय आला. स्थानिक खासदार श्रीकांत शिंदे आणि कपिल पाटील यांच्याबरोबर नेव्हीच्या अधिकाऱ्यांची आणि रेव्हेन्यू अधिकाऱ्यांची बैठक झाली. त्या बैठकीत ही जागा नेव्हीची आहे असा निर्वाळा त्यावेळेस संरक्षण मंत्री परिकर साहेबांनी दिला.
मागच्या आठवड्यात जेव्हा श्रीकांत शिंदे आणि पालकमंत्र्यांनी मला संपर्क केला, मी त्यांना सांगितलं की आपण एक विस्तारित बैठक घेऊ. उदयजी विस्तारित बैठकीत म्हणा, बोलू इच्छितो. एक मिनिट, विस्तारित बैठक घेतो. विस्तारित बैठकीत स्थानिक रेव्हेन्यू अधिकारी, महाराष्ट्रातले रेव्हेन्यू अधिकारी, स्थानिक नेव्हल अधिकारी आणि डिफेन्स मधले अधिकारी, लोकप्रतिनिधी, शेतकऱ्यांचे जे आहेत त्यांचे प्रतिनिधी यांना एक विस्तारित बैठक मी 29 तारखेला बोलवलेली आहे. आणि ते नेव्हलचं जे काम चालू आहे तात्पुरती त्यांना थांबवायला सांगितलंय. सगळ्या स्टेक होल्डरची बैठक घेऊन कागदपत्र सगळं समोर दाखवून नेमकी काय पोझिशन आहे ती स्थिती परत लक्षात येईल. त्या व्यतिरिक्त संबंधित लोक हायकोर्टात गेले होते. हायकोर्टात त्यांना इंटरिम रिलीफ नाही मिळाला. कोर्टाचा अजून निकाल यायचा बाकी आहे. तरी सुद्धा आपण 29 तारखेला एक विस्तारित बैठक घेतोय सगळ्यांच्या इंटरेस्टमध्ये. आणि त्या विस्तारित बैठकीमध्ये सगळे कागदपत्र बोलतील. तर मला असं वाटतं त्याच्यातनं जे काही सत्य समोर येईल त्या पद्धतीचा तोडगा दाखवण्याची तयारी आहे. परंतु तोपर्यंत जनतेला अपील करतो, संबंधित लोकांना अपील करतो, शांतता ठेवा. बरोबर आहे. अमित चिकनकर, आता तुम्हाला या विवेचनावरून कळलं असेल. अमित चिकनकर, जरा ऐकून घ्या. तुम्हाला कळलं असेल की 1600 पैकी 400 एकरवर भूमाफियांनी आणि बिल्डर माफियांनी तिथे अतिक्रमण केले. जो प्रश्न मी तुम्हाला मगाशी विचारला होता ज्याचं उत्तर तुम्ही स्पष्टपणे नाही असं सांगितलं. आता संरक्षण मंत्र्यांनी त्याचा भांडाफोड केलेला लक्षात ठेवा. चॅनलवर येऊन खोटं बोलू नका अमित चिकनकर. भांडाफोड नाही, मी सांगू इच्छितो भामरे साहेबांना. ऐका, माझं पण ऐकून घ्या उदयजी, माझं ऐकून घ्या. आम्हाला घर बांधायला जागाच नाही. 70 वर्ष, ऐका भामरे साहेब 70 वर्ष झाले आम्ही या जमिनीवर राहतो. आम्हाला घर बांधायला जागा नाही. आम्ही घर कुठे बांधणार, राहणार कुठे? आमच्या गावचा विस्तार होत आहे. एका आजोबाची 100 मुलं झाली तर 100 मुलं राहणार एका घरात राहणार का? आम्हाला जागा नको का? कुठे राहणार आम्ही? तुम्ही असं कसं बोलता? आणि दुसरी गोष्ट एक लक्षात ठेवा, तुम्ही असं बोलता पेपर दाखवतो, हे दाखवतो. 70 वर्ष कोणाचा कब्जा आहे? शेतकऱ्यांचाच कब्जा आहे ना. मग तुम्ही आता असे कसे बोलता? हे बघा, मला त्याच्यात पडायचं नाही. अमित चिकनकर, मॅटर इज इन हायकोर्ट, लक्षात घ्या. हायकोर्टाने तुम्हाला रिलीफ दिलेलं नाहीये. अमित चिकनकर, मॅटर आहे उदयजी, एक लक्षात ठेवा. अन्याय आहे, सरळ अन्याय आहे आमच्यावरती. हा सरळ समोर अन्याय आहे. हा जर एका संरक्षण मंत्री असं बोलू शकतो तर सामान्य माणसं काय करतील, पोलीस काय करतील? तुम्ही एक लक्षात ठेवा, हायकोर्टासमोर जे कागदपत्र आले त्यानुसार हायकोर्टासमोरच्या मॅटरवर संरक्षण राज्यमंत्री बोललेले आहेत. म्हणजे हे सिद्ध झालं इथे की आपली न्यायदेवता आणली आहे, खरं आणली. 70 वर्ष झाले आमचा कब्जा आहे. मग तुम्ही आम्हाला डायरेक्ट इथून हटकून लावता. सुभाष भामरे, याच्यातनं काय तोडगा निघू शकतो? मला स्थानिकांच्या भावना लक्षात घेता काय तोडगा निघू शकतो? हे बघा, मी फक्त अतिक्रमण हे नेव्हल अधिकाऱ्यांनी जे मला दिलेले माहिती त्या बरोबर आहे ते बोलतोय. मी एवढंच म्हणतो की जरी हायकोर्टात ही मॅटर असेल तरी बैठक बोलवून सगळ्या संबंधितांना एकत्र बोलवून तुमच्या लोकप्रतिनिधींनाही बोलू आणि सगळ्या गोष्टी समोर येतील. बरं, नेव्हल अधिकारीच नाही, स्थानिक रेव्हेन्यू अधिकारी असतील, महाराष्ट्र शासनाचे रेव्हेन्यू अधिकारी असतील, या सगळ्यांना बोलवून एक विस्तारित बैठक घ्यायची आहे. त्याच्यामुळे त्याच्यात जे काही येईल त्याच्यावर कोणाचं समाधान नसलं तर मग त्याच्यात कोर्ट आहे ना. न्यायदेवतेवर सगळ्यांनी विश्वास ठेवायला पाहिजे. न्यायदेवतेवर विश्वास ठेवला पाहिजे. न्यायदेवतेसमोर जी कागदपत्र येतील त्यानुसार जनतेच्या भावना लक्षात घेऊनच या प्रश्नावर तोडगा काढण्यात येईल. परंतु तूर्तास तरी कोणत्याही प्रकारच्या जमिनीच्या अधिग्रहणाचं अथवा तिथे संरक्षण भिंत बांधण्याचं जे काम आहे ते काम थांबवण्यात आलेलं आहे. परंतु 29 तारखेला जी विस्तारित बैठक होईल त्या विस्तारित बैठकीत मात्र याचा निर्णय घेण्यात येईल. श्रीकांत शिंदे यांनी या प्रकरणी अनेक वेळा पाठपुरावा केला होता, परंतु आता मात्र हा प्रश्न इरेला पेटलेला आहे. त्यामुळे त्याच्यावर लवकरात लवकर तोडगा काढणं हाच एक उपाय आहे. अन्यथा नेवाळीचा संघर्ष हा अधिक चिघळत जाईल यात शंकाच नाही. या कार्यक्रमात सहभागी झालेल्या सर्व मान्यवरांचे आभार. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी 24 तास. राहा एक पाऊल पुढे.
झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.